श्रोतेहो नमस्कार. मंडळी, निसर्गाची अनंत रूपे आणि मानवी मनाचे विविध तरंग जेव्हा शब्दातून जिवंत होतात ना, तेव्हा एका नितांत सुंदर कवितेचा जन्म होतो. कोकणच्या समृद्ध मातीत जन्मलेले आणि आपल्या संवेदनशील लेखनानं मराठी काव्यविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलेले कवी म्हणजेच श्री विजयकुमार शिंदे सर. त्यांच्या लेखणीत कमालीची विविधता आहे. एका बाजूला जेव्हा ते दुष्काळाचं दाहक वास्तव मांडतात ना, तेव्हा वाचकाच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. तर दुसऱ्या बाजूला श्रावणाची रिमझिम आणि पावसाची गाणी गाताना त्यांचे शब्द आनंदानं थुई थुई नाचू लागतात. आईच्या प्रेमाची थोरवी गाणारी माऊली ही कविता असो, मानवी नातेसंबंधाचे पदर उलगडणारी ती गेल्यावर ही रचना असो, की जीवनाचं गूढ तत्वज्ञान सांगणारे वाटसरू आणि पक्षी यासारखी रूपके असोत, त्यांच्या प्रत्येक कवितेत सहजता, प्रासादिकता आणि मनाला भिडणारा आर्जीवपणा आहे. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत देवगड तालुक्यातील नारिंगरे गावचे सुप्रसिद्ध कवी श्री विजयकुमार शिंदे सर. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. शिंदे सर, तुमच्या कवितांमध्ये निसर्गाचं आणि मानवी भावनांचं सुंदर चित्रण दिसतंय. तुमच्या या लेखन प्रवासाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली? सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. खरे तर 3री-4थीत असतानाच मला कवितांना चाल लावून म्हणण्याची सवय लागली. कुसुमाग्रह, शांता शेळके, इंदिरा संत, कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता मला विशेष आवडायच्या. देवगड तालुक्यातील नारिंगरे हे निसर्ग सौंदर्याने आणि माड पोपळीच्या बागांनी समृद्ध असलेले माझे गाव. त्यामुळे सभोवतालचा निसर्ग मनात सतत रुंजी घालत होता. त्यातूनच 12वीमध्ये असताना मी पीक नावाची पहिली कविता लिहिली. त्यापूर्वी 11वीमध्ये असल्यापासूनच माझी सुरुवात झाली. परंतु 12वीमध्ये पीक ही माझी पहिली कविता, म्हणजे खऱ्या अर्थाने लेखनाला सुरुवात झाली. त्या वर्षीच्याच रसराज या आमच्या कॉलेजमधील रसराज विशेषांकात ती प्रसिद्ध झाली आणि तीच माझी पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर बऱ्याच कविता लिहिल्या मी महाविद्यालयीन जीवनामध्ये. पण सर, पहिली कविता जी तुमच्या लेखनाने जन्म घेतली ती आमच्या श्रोत्यांना ऐकवा. जी पीक नावाची कविता आहे. जरूर. माझ्या कवितेचं नाव आहे पीक. बीज पेरले मातीत, वाट पाहे पावसाची, कधी येईल पाऊस भेट घेऊन धारांची. मृग नक्षत्रची आल्या पावसाच्या सरी, बीजा अंकुर फुटले काय लीला ही ईश्वरी. पावसाच्या सानिध्यात रोपे वाढली जोमात, हळूहळू भरलेही दाणे हिरव्या कणसात. पीक डोलते शेतात, दाणे टपोरे लेऊन, जणू उभी सुहासिनी साज शृंगार करून. ओझे पेलवत नाही मान झुकलेली खाली, जणू नव गर्भारिणी लाजून या चुर झाली. शेतकरी आनंदाने करी पिकाची कापणी, दाना दाना वेचून या करी धान्य साठवणी. सर, सिंधुदुर्गातील नारिंगरे सारख्या निसर्गरम्य भागात आपण राहत आहे. तिथल्या मातीचा, निसर्गाचा आणि कोकणच्या संस्कृतीचा तुमच्या लेखनावर किती प्रभाव पडलाय? गेली 20 वर्ष मी इथे कणकवलीमध्ये राहतोय. संदर्भाच्या निमित्ताने बरीच वर्ष, म्हणजे जन्मल्यापासून बरीच वर्ष मी नारिंगरेत, आमच्या गावातच. तेथील निसर्गाच्या विविध रूपांचा, आजूबाजूच्या वातावरणाचा माझ्या कवितेत विशेष अंतर्भाव झालेला आहे. निसर्गाची अनेक रूपे मी माझ्या गावात जवळून पाहिलेली आहेत. त्यामुळेच माझ्या अनेक कवितांमध्ये निसर्गातील प्रतिमा अंतर्भूत झालेल्या आहेत. निसर्गाचा आणि येथील संस्कृतीचा माझ्या लेखनावर खूप मोठा प्रभाव आहे. तर कविता लिहिण्याची पहिली प्रेरणा तुम्हाला कधी आणि कशी मिळाली? एखादी विशिष्ट घटना आणि व्यक्ती यास कारणीभूत होती काय? हो सर, विशिष्ट घटनाही पण होती, व्यक्ती पण होती. त्याचं असं आलं, माझे 10वीपर्यंतचे शिक्षण आमच्याच गावातील एस बी राणे हायस्कूल येथे झाले. इयत्ता 9वीत असताना आम्हाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांची किमिया ही कविता होती अभ्यासासाठी. उभारून कर उभे माड हे शिरी विरापरी झेले दृष्टी, जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. त्या कवितेने मला इतकी भुरळ घातली की माझं कवितेकडे जास्त ओढ लागली. त्या 9वीमध्ये माझा वर्गमित्र अमित सावंत हा शिक्षणासाठी आमच्याच गावातील त्याच्या आजोळी राहायचा. तो मला म्हणाला की ही कविता माझ्या मामाच्या पुस्तकात आहे. कुतूहलापोटी मी त्याला पुस्तक आणायला सांगितले. तो कविवर्य मंगेश पाडगावकर जिप्सी काव्यसंग्रह होता. मी 2 दिवसात ते पुस्तक वाचून, आदाशासारखे पुस्तक वाचून ते त्याला परत केलं. परंतु त्यामुळे, त्या कवितांमुळे मला एक प्रकारचं कुठेतरी वाटायला लागलं की आपणही काहीतरी
जिप्सीमधील निसर्ग सौंदर्य, गेयता, हम्म. शब्दांची लवचिकता मला पुष्कळ भावली आणि त्या तिथपासूनच माझे लेखन प्रवास लेखन प्रवास सुरुवात झाली असं म्हणायला पाहिजे. आणि माझे मानस गुरु कविवर्य मंगेश पाडुळकर आहेत. बरोबर, त्यांच्या जिप्सी काव्यानं जिप्सी तुम्हाला काव्य खऱ्या अर्थानं संग्रहाने कवी मला बनवलं. कवी बनवलं. त्यानंतर मला आपले गझलकार हम्म. मधुसूदन नानिवडेकर नानिवडेकर, हा. यांनी पुष्कळ हातभार लावला. माझ्या काव्य प्रवासामध्ये नानिवडेकरांचा मोठा हातभार आहे. हम्म. त्यानंतर कविवर्य अजय कांडर, प्रमोद जोशी हम्म. यांचेही मला मार्गदर्शन लाभले. हम्म. सर, तुमच्या कवितांकडे बघितलं तर तुमच्या दुष्काळ या कवितेमध्ये कुणी नेत्र लावी गगनास, कुणी घे फास करीत असे अंत, या ओळी मनाला चटका लावून जातात बघा. तर दुसरीकडे पाऊस आला रे आणि श्रावण आला या कवितांमध्ये प्रचंड आनंद आपल्याला पाहायला मिळतो. निसर्गाचे दोन्ही परस्परवर विरोधी पैलू मांडताना एक कवी म्हणून तुमच्या मनात नेमक्या काय भावना होत्या? खरं तर दुष्काळ ही कविता मी खूप वर्षांपूर्वी लिहिली हा. आहे. त्यावेळी मराठवाडा विदर्भामध्ये दुष्काळ पडायचा, म्हणजे कोरडा दुष्काळ पडायचा. वर्तमानपत्रात रोज रकानेच्या रकाने भरून यायचे माणसांची व्यथा व्यक्त करण्यासाठी, म्हणून मी ही कविता लिहिली. या कवितेचं हे वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ही कविता मला सुचली. पहिली जी 4-5 कडवी जी आहेत ती मला एका ह्याच्यात सुचली, पण शेवट मला होत नव्हता. या कवितेचा पुष्कळ दिवस शेवट होतो ना, 6 महिन्याने मला तो शेवट झाला. म्हणजे त्या गेयतेत, त्या लवचिकतेत मला तसं सापडलं ते. मग तो संदर्भ त्याला जोडून येत नव्हता. हा, संदर्भ जोडून येत नव्हता, शब्द सुचत नव्हते परफेक्ट. कवितेचे नाव आहे दुष्काळ. जमिनीला गेले तडे, वरती कोरडे दिसे आभाळ, पाण्याचा नाही थेंब, रुजेना कोंब, पेटला जाळ. नभी सूर्य ओकतो आग, जसा की नाग मारितो डंख, भिरभिरती नभी पाखरे, असे कापरे सावरित पंख. मृग सरून गेला तरी, सरीवर सरी कशा नाहीत, हा असे कुणाचा शाप, की कसले पाप कुणा माहीत. ऋण फेडायाचे कसे, एकही असे मनाची खंत, कुणी नेत्र लावी गगनास, कुणी घे फास करीतसे अंत. कुणी देव बुडविती जळी, कुणी दे बळी पावसासाठी, किती केली प्रतीक्षा तरी नसे अंबरी ढगांची दाटी. किती सोसावा वनवास तरी ना खास मिळे पोटाला, हा जीव घेना दुष्काळ जसा की काळ घालितो खाला. आता सर, खऱ्या अर्थाने आता पावसाळा सुरू झालाय म्हटल्यानंतर पाऊस आला रे आणि श्रावण आला या दोन्ही कविता आनंद देणाऱ्या आहेत. हो सर. त्याही कविता आमच्या श्रोत्यांना सर तुम्ही ऐकवा. प्रथम मी पाऊस आला रे ही कविता, ही कविता मला म्हणजे सुचलेली आहे कविता. त्याबद्दल काय त्याच्या मागे पार्श्वभूमी कुठलीच नाही. माझी कविता आहे पाऊस आला रे. पाऊस आला रे, पाऊस आला रे, गंध मातीचा आज ओला रे, सज्ज बरसण्या आभाळी ढग, अन बिजलीची चाले लगबग, वाजंत्र्यानी कलबलाट बहु केला रे. पाऊस आला रे, पाऊस आला रे, गंध मातीचा आज ओला रे. सरीवरती सरी आल्या या, तप्त धरेला शांत कराया, धरणी नाते होऊन अल्लड बाला रे. पाऊस आला रे, पाऊस आला रे, गंध मातीचा आज ओला रे. भिजली झाडे भिजले पक्षी, पागोळ्यांची जळात नक्षी, कणकण पुलकित आज मातीचा झाला रे. पाऊस आला रे, पाऊस आला रे, गंध मातीचा आज ओला रे. मुले बेचिती अंगणी गारा, अंगावरती झेलित धारा, वर आभाळी इंद्रधनुची माला रे. पाऊस आला रे, पाऊस आला रे, गंध मातीचा आज ओला रे. किती प्रतीक्षेनंतर आला, शेतकरी आनंदित झाला, गात शिवारी वर्षा गीत निघाला रे. पाऊस आला रे, पाऊस आला रे, गंध मातीचा आज ओला रे, गंध मातीचा आज ओला रे. मस्त, खूप छान. आणि श्रोत्यांनाही अगदी
त्या संगीताबरोबर शब्द आठवत जाण्यासारखी कविता आपण सादर केली. सर, ती श्रावण कविता सुद्धा आमच्या श्रोत्यांना आवडेल. हा, श्रावण आला ही कवितेबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगतो मी. श्रावण आला ही कविता आदरणीय सुरेश ठाकूर सर, म्हणजे कोमसाप मालवणचे अध्यक्ष, मी कोमसाप मालवणचा सदस्य आहे, याने एक उपक्रम राबविला. ते असे उपक्रम राबवितच असतात आपल्या ग्रुपवर. तर त्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये असा उपक्रम राबविला की ह्याच्या कविता, आपल्या श्रावणावरच्या कविता किंवा पावसाळी कविता, अशी एक कविता त्याचा व्हिडिओ करायचा. आपण कविता लिहायची, त्याचा व्हिडिओ करायचा आणि तो ग्रुपवर पाठवायचा. त्यांनी दिवस ठरवून दिले होते आम्हाला. तर त्या उपक्रमासाठी मी लिहिली कविता आहे श्रावण आला कविता. आणि त्यानंतर श्रावण आला कविता लिहिल्यानंतर आमचा हा काव्यसंग्रह आला, एग एग सरी, हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केला. श्रावण आला. रिमझिम रिमझिम पाऊस धारा फुलवी मोर पिसारा, श्रावण आला सांगे गंधित वारा, इंद्रधनुची माला गगनी हिरवा शालू नेसली धरणी, पक्षी स्वागत गीत गावनी उडती उंच भरारा, श्रावण आला सांगे गंधित वारा, सजली राने सजले डोंगर मंजुळ गाणी गाती निर्झर, आगमनाने मोदित झाला आसमंत हा सारा, श्रावण आला सांगे गंधित वारा, धुंदीत अपुल्या सागर लाटा रानफुलानी सजल्या वाटा, ऊन पावसाचा श्रावणी खेळ रंगतो न्यारा, श्रावण आला सांगे गंधित वारा, व्रतवैकल्ये आणि सणांचा श्रावण पावन सत्वगुणांचा, शिवशंभूच्या पिंडीवरती दुग्ध जलाच्या धारा, श्रावण आला सांगे गंधित वारा, सृष्टीचा तो जनुरंगारी तना मना देतसे उभारी, सर्वस्वाचे दान देऊनी जातो तो माघारा, श्रावण आला सांगे गंधित वारा. तर घननीळ सागरही या कवितेत तुम्ही मानवी मनाची तुलना अथांग सागराशी केली आहे. माणसाचा स्वभाव आणि समुद्र यांच्यातील ही साधर्म्य तुम्हाला कसं सुचलं? खरे तर लहानपणापासूनच मला निसर्गाचे आकर्षण आहे. त्यामुळे आकाश, नदी, झाडे, वेली, पक्षी यांच्याबद्दल मला अप्रूप आहे. असाच एकदा कुणकेश्वरला गेलो असताना मला समुद्राचे निरीक्षण करताना ही कविता सुचली. समुद्राला येणारी भरती, ओहोटी, समुद्राची गाज, त्याचे विशालपण, यातून समुद्र आणि मानव यात काहीतरी साम्य आहे हे मला जाणवलं. आणि त्यानंतर मला ही कविता सुचली. माझी कवितेचं नाव आहे घननीळ सागरही. जसा मानवी मनाचा कधी लागेच ना थांग, घन निळ सागरही तसा अथांग अथांग, सुख दुःखाचा हा फेरा चुकला ना कुणासाठी, तशी भरती मागून येई सागरा ओहोटी, मानवाच्या स्वभावाची सारी रूपे सागरात, कधी होई क्रुद्ध कधी होई प्रेमळ प्रशांत, रेखाकृती किनाऱ्याचा त्याला लाभे सहवास, तरी मनातील खारे दुःख सांगेल कुणास, त्याच्या विशालपणाला खारे पाणी हा कलंक, एका अवगुणामुळे होतो राजाचाही रंक, मानवास पुरतिना कधी मिळे मनशांती, सागराची खळबळ तशी चाले दिनराती, सारे मिळूनही जसा माणूसना होई तृप्त, तसा सागरही राही सदा अतृप्त अतृप्त. आता सर, माऊली एक कविता आहे तुमची. हो सर. तुमच्या लेखनातल्या या माऊली कवितेत तुम्ही आईच्या प्रेमाची थोरवी गाताना तिला सर्व पुण्यक्षेत्रांची पुण्याई असं तुम्ही संबोधलंय. आणि ती गेल्यावर या कवितेत स्त्रीचं कुटुंबातील स्थान अधोरेखित देखील केलंय. आजच्या आधुनिक काळात कौटुंबिक नाती विरळ होत असताना अशा कविता लिहिण्यामागे तुमचा काय उद्देश होता? खरे तर स्त्रियांना घरात, समाजात आदराचे स्थान असावे या मताचा मी आहे. त्यामुळे स्त्रियांवरील अशा कविता मी लिहिलेल्या आहेत. आई वडिलांनी आमच्यासाठी घेतलेल्या कष्टांची मला जाणीव आहे. मी सर्व भावंडात लहान असल्यामुळे आईचे प्रेम मला जास्त मिळाले. त्यामुळे आईबद्दल कृतज्ञता किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी मी माऊली कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे माऊली. कधी मोजताना येती तारे निळ्या गगनीचे, तसे मोजताना येई प्रेम माय माऊलीचे, भार गर्भाचा उदरी 9 महिने सांभाळी, किती मरण यातना सोसे प्रसूतीच्या वेळी, करी हातांचा पाळणा जोजवण्या तान्हुल्यास, स्वतः उपाशी राहून बाळा भरविते घास,
नसे कधी भेदभाव माय माऊलीच्या मनी, असो सुत वा दुहिता दोघांनाही एकमानी. नसे जगात या आज कुणा काळजी कुणाची, मात्र काळजी असते माऊलीस लेकरांची. साऱ्या दैवतात थोर असे मातृदेवताही, तिच्या ठाई वसे साऱ्या पुण्यक्षेत्रांची पुण्याई. सर, तुमच्या लेखनामधली आणखीन एक कविता जी आहे ती फक्त एकदा, यामध्ये विरह आपल्या सगळ्यांना जाणून येतो कविता वाचल्यानंतर. तर फक्त एकदा ही विरहाची कविता आणि शाप या कवितेतून स्त्रियांच्या विविध रूपांचा वेध आपण घेतलाय. भावनांमधील हा हळवेपणा आणि वेदना शब्दात उतरवताना कवीला स्वतःला किती त्रास सहन करावा लागतो, एक कवी म्हणून तुम्ही काय सांगाल? खरे तर कुठलीही कलाकृती, ही कविता असो की कथा असो, ही मनासारखी पूर्ण होईपर्यंत कवीची, लेखकाची एक विचित्र तगमग सुरू असते. ज्या अवस्थेतून मी अनेकदा गेलेलो आहे. खरे सांगायचं तरी फक्त एकदा कवितेतील अनुभव हा माझा स्वतःचा नाही. बरोबर. माझा एक मित्र, त्याची ही एक व्यथा आहे. त्याचा प्रेमभंग झाला होता. त्याच्यातून त्याने जे मला काही सांगितलं त्यावरून मी ही कविता लिहिलेली आहे. म्हणजे मित्राच्या संवेदना मी मांडलेल्या आहेत, कवितेतून मांडलेल्या आहेत. त्या संवेदना आमच्या श्रोत्यांना हो सर, जरूर शब्द रूपात सांगा. कवितेचं नाव आहे फक्त एकदा. पहिल्या वहिल्या भेटीमध्ये अबोल तूही अबोल मीही. वा. फक्त बोलले अपुले डोळे, दिली प्रीतीची त्यानी ग्वाही. नंतर झाल्या कितीक भेटी, सरले दोघांमधले अंतर. आणा भाका दिल्या घेतल्या, साथ द्यायची जगी निरंतर. कोमे जावे पुष्प प्रभाती, तसेच नंतर घडले सारे. जुळण्या आधीच तुटले धागे, निखळून पडले नभीचे तारे. लग्न गाठ तू बांधून गेलीस, दुजा संगती आनंदाने. कळले आता खोटी प्रीती, आणिक तू दिधलेली वचने. तुला कशाची पर्वा आता, तू झुलशी सुख हिंदोळ्यावर. विरहाच्या आगीत जळतो मी, तुझ्या स्मृती मज छळती निरंतर. संसार सुखाचा होऊ दे तव, दुःख भोगणे माझ्या जीवनी. फक्त एकदा माझ्यासाठी, ढाळ तुझ्या डोळ्यातील पाणी. मित्राच्या संवेदना जशा तुमच्या लेखनामध्ये आहेत, तर एक वाटसरू कविता, या कवितेत तुम्ही अज्ञानी वाटसरू आणि भरकटलेलं तारू असं म्हटलंय. तर सारे नियतीच्या हातीमध्ये वादळातील नावेचे रूपक वापरलंय. मानवी जीवन हे पूर्णपणे नियतीच्या आणि गुरुच्या स्वाधीन असतं, असा तुमचा वैयक्तिक जीवन विषयक दृष्टिकोन जो आहे तो आमच्या श्रोत्यांना सांगा. खरं तर यातील पहिला प्रश्नाचे उत्तर होकारात्मक आहे. कारण जीवनात गुरु असायला पाहिजे. सुरुवातीला आई वडील, त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात. जीवनाचे तारू सुस्थितीत किनारा गाठण्यासाठी गुरुची आवश्यकताच असते. अगदी प्रत्येक वेळी आपल्याला गुरु भेटतच असतात. मात्र सारे नियतीच्या हातीमधील भावना वेगळी आहे. आपण एखादे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो, अगदी देवालाही साकडे घालत असतो. मात्र कधीकधी आपले प्रयत्न कमी पडतात. त्यावेळी आपण सारे नियतीच्या हाती म्हणून सोडून देतो. मात्र माणसाने नियतीच्या अधीन राहू नये, प्रयत्न करायलाच हवेत, तरच फळ मिळेल, या विचारांचं मी आहे. या कवितेनंतर पुढची कविता तुमची आहे, त्यामध्ये निगा खगानो आणि पक्षी या कवितांमध्ये पक्ष्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतंत्र, प्रगती आणि बदलत्या ऋतूचं चक्र मांडलंय. या रूपकात्मक कवितांमधून तुम्हाला आजच्या पिढीला काय संदेश द्यायचा आहे? 1999 पासून मी 2-3 वर्ष देवगडला गणेश मोंडकर सर यांच्याकडे 10वी-12वीचे इंग्रजीचे क्लासेस घ्यायचो. पहिल्याच वर्षी क्लासमधील 12वीच्या निरोप समारंभावेळी एक म्हणजे 6 फेब्रुवारीला मला सरांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी संदेश द्या 12वीच्या मुलांना. तर मी म्हटलं मला काही बोलता येत नाही. तर ते बोलले की तुम्ही कवितेतून देऊ शकता, कारण त्यांना माहीत होतं की मी कविता लिहित होते. तर 6 तारीखला त्यांनी सांगितलं, 8ला हे होता काय निरोप समारंभ होता. त्यावेळी मी ही कविता लिहिली 2 दिवसातच, निगा खगानो. म्हणजे 12वी नंतरची मुलांमध्ये प्रगल्भता येते, अशा वेळी त्यांची दिशा चुकू नये, ती व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत, असा सल्ला मी या कवितेतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे निगा खगानो. शिशिर ऋतू हा आला आला या झाडावरती, निगा खगानो दुजा निवारा शोधा या जगती. या झाडाने जरी तुम्हावर केली माया, आणिक दिधली ऊन पावसा मध्ये छाया. परीन देईल आता तुम्हा हे झाड निवारा, प्रत्येकाने स्वतःच शोधा अपुला चारा.
झेप घ्यावया नवीन क्षितिजे किती तुम्हा पुढती, निगा खगानो दुजा निवारा शोधा या जगती. काळी काळी जमुनी अपुले घरटे बांधा, त्या घरट्याच्या आधारावर सुखात नांदा. बळ तुमच्या पंखातच आहे तुम्हास ठावे, परी घातकी जाळ्यामध्ये कधी न फसावे. जीवन अपुले सुखी करावे साधून या प्रगती, निगा खगानो तुझ्या निवारा शोधा या जगती. टळणारे ना आता तुमचे येथून जाणे, गमनाने तव झाडही होईल हे दिनवाने. वसंत येईल तेव्हा कधी हे फुलेल पुन्हा, विसरणार ना परी तुमच्या ते आठवणीना. तरी झाडाच्या दुःखाची ना होईल कधी गणती, निगा खगानो तुझ्या निवारा शोधा या जगती. मस्त सर. पक्षी कविता सुद्धा आहे, हो तर ती कविता सुद्धा आम्हाला ऐकवा. पक्षीची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. पक्षी ही कविता एखाद्या मुलाकडे किंवा मुलाकडे उच्च गुणवत्ता असूनही कधी कधी अशी मुले स्पर्धेतून बाद होतात. कमी गुणवत्ता असलेली मुले पुढे जातात त्यांना, आणि त्यावेळी ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे अशा मुलांना ची खंत, त्यांचं दुःख मी या कवितेतून मांडलेलं आहे. कवितेचं नाव आहे पक्षी. पक्षी बंदिवान झाला नभी कसा उडणार, आणि नभाशी तयाचे नाते कसे जडणार. उडताही येत नाही तेही पक्षी आकाशात, पाहून या आक्रंद तो पक्षी मनी दिनरात. आपुल्याचं भाळी काहे असे जिणे बंदिवासी, पंख असूनही कशी भेट होईना नभाशी. वाटे उडून या जावे सारी बंधने तोडून, परी पिंजरात तोडण्या बळ आणावे कोठून. पिंजऱ्याच्या दारावर पक्षी आपटतो चोच, खुंटलेल्या प्रगतीची त्याच्या मनी वसे बोच. हतभर झाला पक्षी तरी मनी एक आस, म्हणे उडेन नभात सारे तोडून या पाश. जरी हतबल झालाय तो, तरी त्याला आशा आहे की आपण काहीतरी पुढे जाऊ, काहीतरी केलं पाहिजे, गाठलं पाहिजे, आपले ध्येय आपलं आपण गाठलं पाहिजे. बरोबर. कवितेचं नाव आहे युद्ध. झाले आकाशाचे रण सेना मेघांच्या रणात, लढण्यास सज्ज झाल्या वाजे दुंदुबी जोरात. खडगे एकामेकांवर आवेशाने आपटती, युद्ध पेटे खडगातून लोळ आगीचे उठती. युद्ध पेटले पेटले चाले धुमश्चक्री रणी, चित्र पालटत राही संगराचे क्षणोक्षणी. दोहो बाजूंच्या सैन्याची झाली अतोनात हानी, रुधिराने जलदांच्या सारी भिजली अवनी. युद्ध संपले तरीही अजूनही युद्ध झळा, झाल्या दाही दिशा क्लांत असं म्हणती प्रेतकळा. झाली रणभूमी शांत वाहे युद्धबंदी वारा, फिरे साऱ्या असं म्हणती करी शांतीचा पुकारा. सर, आजचा वाचक आणि तरुण पिढी साहित्यापासून विशेषतः कवितेपासून दूर चालली आहे असं म्हटलं जातं. याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे? हां, हे खरे आहे, कारण त्याला अनेक कारणे आहेत. आज सोशल मीडियाचा पुष्कळ वापर केलेला जातो, त्यामुळे तरुण पिढी ही सोशल मीडियामध्ये जास्त व्यस्त असते. सध्या काही लिहून त्याला लाईक मिळवण्याचा प्रयत्न होतो, त्यामुळे साहित्याचा दर्जा पण घसरत चाललेला आहे. पण तरुण पिढीने सकस लेखन केले पाहिजे, सकस वाचन केले पाहिजे, बरोबर, या मताचं मी आहे. त्यामुळे या सणामुळे कविता वाचणे हे दूरच राहते. तरुण पिढी जास्तीत जास्त वाचन करून लेखन करून साहित्याकडे वळलं पाहिजे आणि एक चांगलं साहित्य समाजाकडे आणलं पाहिजे. आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुमच्या आवडीच्या 2 ओळी आणि एखादी नवी कविता ऐकवाल का? आणि नवोदित कवींना तुम्ही काय संदेश याबद्दल द्याल? नवोदित कवीने आपले विचार परखडपणे मांडले पाहिजेत. बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य केले पाहिजे. सुरुवातीला आपण अडखळतो, पण नंतर लय सापडतेच. माझा स्वतःचा अनुभव आहे, बरोबर. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. प्रतियश कवींबरोबरच आज जे काही लेखन करतात, आजचे लेखन, आजच्या कविता, आजच्या कथा त्या वाचल्या पाहिजेत. त्यांचे कोणाचे अनुकरण न करता आपली स्वतःची शैली आपण जोपासली पाहिजे. तुमच्या आवडीची कविता तुम्ही श्रोत्यांना ऐकवा. अलीकडे काय झालं आहे की आपली माणसे, आपली माणसे जे म्हणतो ते आपली माणसे हे होतात काय, कधी कधी आपले शत्रू असतात त्यांना एक जवळ करतात आणि आपल्या माणसांना दूर लोटतात, बरोबर, दुरावतात. अशा संदर्भातली मी आज ही कविता आहे. अपुले होती शत्रू आणि, अपुले होती शत्रू आणि शत्रू होती अपुले रे, दूर सारिती क्षणात जानी
इतुकी वर्षे जपले रे. हं. शत्रू शत्रू परीच असती, वरवर खोटे खोटे हसती, आतून कपटी तरी न दिसती, धगधग नारे अस्ति निखारे, अस्तनी तजे लपले रे. दूर सारिती क्षणात जानी, इतुकी वर्षे जपले रे. शत्रूशी किती मैत्र करावे, किती तया हृदयाशी धरावे, ज्याचे त्याने हे ठरवावे. सूड घ्यावया तेच सदाचे, संधी साधून टपले रे. हं. दूर सारिती क्षणात जानी, इतुकी वर्षे जपले रे. तुटली म्हणून तुटतीन नाती, परके झाडा मानिन माती, तेल असे तो जळती वाती, विसरून कधी जाना, जे जे आपुल्यासाठी खपले रे. हं. दूर सारिती क्षणात जानी, इतुकी वर्षे जपले रे. श्रोते हो, निसर्गाच्या कुशीत दडलेले भावविश्व आणि मानवी मनाचं वास्तव इतक्या सहजतेनं शब्दात कसं गुंफायचं याचं सुंदर उत्तर आज आपल्याला श्री विजयकुमार शिंदे सर यांच्याशी संवाद साधताना मिळालंय. सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या समृद्ध काव्यप्रवासाचं हे सुंदर पापुद्रे आमच्या श्रोत्यांसमोर उलगडले. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपलं खूप खूप आभार. श्रोते हो, कवी विजयकुमार शिंदे यांच्या याच सुंदर कवितांच्या आठवणी मनात साठवून आजच्या विशेष संवादाचा आम्ही इथेच समारोप करतोय. तोपर्यंत ऐकत रहा आपली आकाशवाणी. नमस्कार. नमस्कार सर.